गुड मॉर्निंग. आज आपण चाललो आहोत लोणावळ्याला. लोणावळा फिरून तिथून आपण निघणार खंडाळ्यावरून जाणार अलिबागला. 2-3 दिवसाचा प्लॅन आहे आपला. तर चला पाहूया कसा झाला हा प्रवास. जस्ट आम्ही पोचलो आहोत लोणावळा आणि हा आहे लोणावळ्याचा टायगर पॉइंट. खूप छान, अप्रतिम. लोणावळ्याचे 2-3 पॉईंट आम्ही फिरून घेतले. टायगर पॉईंट, अजून 2-3 पॉईंट होते, ते फिरून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. सनसेट वगैरे छान बघायला मिळालं. लोणावळा आम्ही गेलो, जवळच पावना लेक. आम्ही राहण्यासाठी जी जागा पाहिलेली ती लेकच्या खूप जवळ असल्यामुळे वातावरण खूप छान होतं. खूप थंड वातावरण होतं आणि खूप मजा आली. त्यांचं सर्विस पण छान होती. जेवणही उत्तम त्यांनी अरेंज केलं होतं. रात्री आम्ही छान असं टाईम स्पेंड केला. खूप रिलॅक्स वाटलं. आणि सकाळी जेव्हा आम्ही जो आजूबाजूचा परिसर पाहिला, सकाळी उठून जे वातावरण होतं, जे व्ह्यूज होते, खूप छान, खूप छान, खूप रिलॅक्स वाटलं. आजूबाजूचा परिसर पण आम्ही फिरलो. नीट अँड क्लीन, वेल मेंटेन, मजा आली. फोटोशूट केले. तिथून पुढे आम्ही निघालो खंडाळा जायला. खंडाळा जाताना आम्हाला मिळालं मॅप्रोचं मॉल. मॅप्रो मॉलमध्ये सगळ्यांना माहितीच आहे तुम्हाला, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी चॉकलेट, जॅम्स. मॅप्रोमध्ये थोडंसं खाऊन पिऊन आम्ही निघालो आमच्या खंडाळ्याच्या हॉटेलमध्ये जायला. मजा आली मॅप्रोमध्ये. टेस्ट पण छान होती. हे आहे रानवाडा, पाटील वाडा हॉटेल. लोणावळा मुंबईच्या हायवेलाच आहे. खूप छान, अप्रतिम, जुन्या काळाचं स्ट्रक्चर आहे. जे जुन्या काळी सरदार होते, पाटील होते, त्यांच्या घरी जशा प्रकारे जुन्या काळाची घरी होती, वाडा असायचा पूर्वीचा महाराजांच्या काळातला, त्या प्रकारे बांधलं होतं. आणि बघितल्यावरती असे वाटलं की मजा आली, बघूनच मजा आली आम्हाला. जेवण तर आम्ही नंतर टेस्ट केलं. जेवण तर अप्रतिमच आहे, नो डाऊट. पण जे ॲटमॉस्फिअर, ज्या प्रकारे त्या लोकांनी जे बनवलं आहे हे स्ट्रक्चर, अप्रतिम. खूप मजा आली. फोटोज बघू शकता तुम्ही, व्हिडिओज पण बघू शकता. आणि जर कधी जाणं झालं तुमचं लोणावळा आणि खंडाळा साईडला, तर आवर्जून या हॉटेलला, रानवाडा हॉटेलला आवर्जून भेट द्या.
या हॉटेलमध्ये जेवण तर उत्तमच आहे, त्यात काय प्रश्न नाही. पण इथे ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत, सजावटीच्या वस्तू आहेत, त्या वस्तू अप्रतिम आहेत, त्या रेअर आहेत. त्या सध्याच्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये ह्या वस्तू आपल्याला बघायला मिळत नाहीत. खूप छान, अप्रतिम. लोणावळा आणि खंडाळाचे जेवढे पण स्पॉट पॉसिबल होते कवर करायचे ते आम्ही फिरून घेतले. खूप मजा आली. आता आम्ही इथून निघालो आहोत डायरेक्टली आम्ही अलिबागला जायला, अलिबाग नागाव बीचला. आणि तुम्हाला माहितीच आहे नागाव बीच हे ऑल टाईम फेवरेट आहे सगळ्यांसाठी. बीचेस आहे, जेवण आहे, तिकडचं पण वातावरण खूप छान आहे, वेगळंच मजा येते अलिबागला. आणि आपल्याला मुंबईपासून पनवेलपासून जवळ असल्यामुळे आपण कधीही जाऊ शकतो बाय रोड.
काल रात्री आपण नागोबा बीचला स्टे केलं. आता दुपारी जेवलो आपण आणि आपला प्लॅन ठरला आहे की जायचं आपण काशीद बीचला. मी फर्स्ट टाईम काशीद बीचला चाललो आहे. नागोबा बीचला मी येत राहतो. मी ऐकलं होतं काशीद बीच थोडंसं नीट अँड क्लीन आहे, खूप छान आहे, तिथे जेवणाची पण चांगली सोय आहे. तर चला आपण आता काशीद बीचला जाऊ. मस्त काशीद बीच एन्जॉय केलं आम्ही, खूप मजा आली. आम्ही आता चाललो होतो, आम्ही घरी हॉटेलला चाललो होतो नागोबा बीचला. पण इकडच्या एका लोकल हॉटेलने सांगितलं की इथे एक कोर्लाई फोर्ट करून आहे, हार्डली काशीद बीचपासून 10 किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्ही इथे जाऊन व्हिजिट करा, तुम्हाला खूप आवडेल. कोर्लाई फोर्टला आम्ही पोचलो, बट वेळ संपल्यामुळे आम्हाला किल्ल्यावर जाता नाही आलं. बट जस्ट बाजूला एक लॅम्प हाऊस आहे, लाईट हाऊस आहे. त्या लाईट हाऊसमध्ये आम्हाला अलाउड केलं तिकीट काढून. तर तिथून पण व्ह्यू जो आहे अप्रतिम आहे. नेक्स्ट टाईम आपण जेव्हा येऊ अलिबागला तेव्हा नक्कीच या कोर्लाई फोर्टला आपण व्हिजिट करू. वरती जाऊ आणि वरती जाऊन पाहू की किल्ला कशा प्रकारे आहे, कसं स्ट्रक्चर आहे किल्ल्याचं.
आपली ही 3 दिवसाची पिकनिक संपलेली आहे. आपण लोणावळा, खंडाळा, अलिबाग तिन्ही प्लेस कवर केलेले आहेत, फिरलो आहे, खूप मजा केलेली आहे. आता आपण चाललो आहे आपल्या घरी. आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.